नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीच्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजपासून आपण इकॉनॉमिक्स किंवा जीएस पेपर 3 याच्यामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्यांची चर्चा करणार आहेत. ठीक आहे. सो यावर्षी आलेला युपीएससीचा पीवायक्यू याची चर्चा आपल्याला करायची आहे. बघा, प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत डिजिटलायझेशनची सध्याची स्थिती काय आहे, या संदर्भात येणाऱ्या अडचणी तपासा आणि सुधारणा सुचवा. राईट. सो प्रश्नाचं अनालिसिस ज्यावेळेस मी करतो, पहिल्यांदा क्वेश्चनला डिकोड आपल्याला करावं लागेल. डिकोड करत असताना मला 3 गोष्टी या क्वेश्चन मध्ये दिसत आहेत. पहिली गोष्ट, डिजिटलायझेशनची सध्याची स्थिती काय आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा मला सुचवाव्या लागतील. सो क्वेश्चनची डिमांड जी आहे, ही क्वेश्चनची डिमांड आपल्याला 3 डायमेन्शन्सनी बघावी लागते. राईट. म्हणजे लोकस जो आहे हा लोकस डिजिटलायझेशनचा आहे, बरोबर. फोकस मध्ये आपण पहिली गोष्ट बघतो की सध्याची स्थिती त्यांनी विचारली, त्याच्यानंतर अडचणी त्यांनी विचारलेल्या आहेत आणि या अडचणींवरच्या सुधारणा त्यांनी विचारलेल्या आपल्याला दिसतात. राईट. सो 3 फोकस आपल्याला या उत्तरामध्ये सांगता येतील. ओके. याच्या पलीकडे डिजिटलायझेशनचं काहीही उत्तराला एक्सपेक्टेड नाही. फक्त या 3च गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. याला आपण क्वेश्चनचा फोकस म्हणणार आहे. मग आता उत्तराचं स्ट्रक्चर कसं असावं, एक सिंपल स्ट्रक्चर इथं आपल्याला काढता येईल. बघा, राईट. पहिली गोष्ट, ज्यावेळेस मी प्रस्तावनेचा विचार करतो किंवा इंट्रोडक्शनचा विचार करणार आहे, उत्तराच्या इंट्रोडक्शन मध्ये मी स्थितीविषयी चर्चा करू शकतो. राईट. ही आत्ताची स्थिती या प्रश्नाचा प्रेझेंट कॉन्टेक्स्ट सुद्धा मला देत असते. राईट. कायम मी सांगतो बघा की कोणत्याही प्रश्नाला कॉन्टेक्स्ट देणं गरजेचं. का? तो प्रश्न आजच का विचारलाय, ओके, याचं कारण तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये देणं गरजेचं असतं. ऑलरेडी क्वेश्चन मध्येच त्यांनी विचारलंय ते. राईट. सध्याची परिस्थिती काय आहे, बरोबर. सो कॉन्टेक्स्ट जो आहे तो ऑटोमॅटिकली येणार आहे. म्हणजेच इंट्रोडक्शन मध्ये मी फोकसचा पहिला फोकस जो आहे स्थिती, याची चर्चा करू शकतो. ज्यावेळेस मी उत्तराच्या बॉडीकडे येतो त्यावेळेस मला 2 गोष्टी सांगता येतात की सध्याचे प्रॉब्लेम्स किंवा सध्याच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोबतच दुसरा आस्पेक्ट काय असणार आहे बॉडीचा, की या अडचणींवर मला काय सोल्युशन्स देता येतील, बरोबर. निदान त्याचं काय करता येईल आणि सगळ्यात शेवटी आपलं काय असणार आहे, मग कन्क्लुजन असणार आहे, निष्कर्ष. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे किंवा का बदलली गेली पाहिजे. फ्युचरिस्टिक असावं असं म्हटलं जातं. म्हणजे काय, हे असं आहे, जर 10 वर्षानंतर भारताला डिजिटलायझेशन विषयी काही स्वप्न असतील तर ते आपल्याला आत्ताच पूर्ण करावे लागतील, अडचणी सोडवून. अशा स्वरूपामध्ये आपल्याला कन्क्लुजन जे आहे ते देता येतं. बघा, ठीक आहे. स्ट्रक्चर सगळ्यांना कळालं. मग उत्तराकडे जाऊयात. सो या प्रश्नाचा लोकस जो असणार आहे तो डिजिटलायझेशन असणार आहे. फोकस जो आहे तो अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कसा होतो, अडचणी आणि सोल्युशन्सच्या माध्यमातून. हा आपला फोकस आपल्याला या पर्टिक्युलर क्वेश्चनला ठेवता येतो. बघा, ओके. सो उत्तराला सुरुवात करूयात. सध्या इंट्रोडक्शन जे आहे, इंट्रोडक्शन मध्ये आपण स्थितीची चर्चा करू शकतो. मग कधीही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सनं किंवा सरकारी संस्थांनी जी मतं मांडलेली आहेत ती मतं तिथं लिहित चला. ओके. आपली मतं लिहिण्यापेक्षा मला वाटतंय की बाबा डिजिटलायझेशनला खूप चांगलं झालंय, राईट, हे एवढं इफेक्टिव्ह उत्तर आपल्याला वाटत नाही. राईट. सो इथे एक ट्रिक अशी आहे की संस्थांनी जे सांगितलंय ते मत जसंच्या तसं पेपरमध्ये छापायचं, बरोबर. मग आता या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आपल्याला एक्झाम्पल देता येतं. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानं किंवा रिझर्व्ह बँकेनं असा अहवाल दिलाय की जो ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड आहे भारताचा, याच्यामध्ये भारताच्या कोर डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा 2014 मध्ये 5.4% होता, जो आत्ता 2019 पर्यंत वाढून 8.5 झालेला आहे. ओके. आता इथं 2023 मला नाही टाकता येणार, कारण त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं त्यांनी 14 आणि 19चं कम्पॅरिझन केलंय, बरोबर. सो आधी जो वाटा कमी होता 5.4चा, हा वाढून किती झालाय आता, 8.5% झालाय, 8.5%. याचा अर्थ डिजिटलायझेशन वाढत चाललेलं आहे. ओके. पॉझिटिव्ह नोटवर आपण सांगणार आहे, बरोबर. डिजिटलायझेशन जास्त झाले.
त्याच्यानंतर दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही लिहू शकता, आयदर हे लिहा किंवा हे खालचं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये टाकू शकता. बघा, भारतामध्ये सध्याचा विचार केला तर 800 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत व जागतिक स्तरावर हा दुसऱ्या क्रमांकाला येणारा आकडा आपल्याला सांगता येईल. याचाच दुसरा अर्थ डिजिटलायझेशन खूप वेगानं सुरू आहे. ही सध्याची स्थिती आहे आपली, ही सध्याची स्थिती आहे. याचा अर्थ डिजिटलायझेशनचा वेग पण चांगला आहे. डिजिटलायझेशन जे झाले ते पण आपल्याला चांगलं झालेलं दिसतं, बरोबर. पण हे होत असताना काहीतरी अडचणी पण त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मग त्या अडचणी कोणकोणत्या, अडचणींकडे आपल्याला जायचं. म्हणजेच प्रश्नाची जी बॉडी आहे त्या बॉडीकडे आपण आता जाणार आहे, राईट. सो कोणकोणती आव्हानं डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी आवश्यक ठरतात किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत. पहिली गोष्ट, असमान डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला सांगता येतं. म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा ज्या आहेत याच्यामध्ये असमानता दिसून येते, इनइक्वॅलिटी दिसून येते. ऍक्सेस टू डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इनइक्वॅलिटी आहे, राईट. शहरी आणि ग्रामीण डिजिटल विभागणी डिजिटलायझेशन वाढलेली असताना सुद्धा कायम आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्बन डिजिटलायझेशन, रुरल डिजिटलायझेशन, याला रुरल अर्बन डिवाइड असं सुद्धा म्हणतो आपण. इकॉनॉमिक्स मध्ये ग्रामीण आणि शहरी डिवाइड म्हणणार आहे. डिजिटलायझेशनच्या भाषेमध्ये हा डिजिटल डिवाइड आपल्याला दिसतो. डिजिटलायझेशन होऊन सुद्धा हा डिवाइड आहे. याचाच अर्थ जे काही डिजिटलायझेशन झालंय हे आपल्याला शहरी भागांमध्ये दिसतंय आणि शहरी भागांमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर 45% लोक राहतात, भारताचा विचार केला तर 36-37% लोक राहतात. राहिलेली जी आहेत ती अजूनही डिजिटलायझेशनच्या प्रोसेसच्या बाहेर आहेत. म्हणजे शासनानं जे डिजिटलायझेशनचं धोरण स्वीकारलं ना, शासन बऱ्यापैकी आता पेपरच्या ऐवजी मोबाईल्स किंवा कॉम्प्युटर्स असतील याच्या थ्रू त्याचं काम करते. लोकांचा ऍक्सेस आता पेपरच्या ऐवजी मोबाईल्स थ्रू झालेला आपल्याला दिसतो, राईट. सो शासन जर डिजिटल होत असेल तर लोकांनी होणं गरजेचं, पण डिवाइड जो आहे तो डिवाइड दिसतो. याचा अर्थ शासनाचे सर्व्हिसेस इफेक्टिव्हली फक्त अर्बन एरिया वापरेल, रुरल एरिया वापरणार नाही, बरोबर. आता हे सगळं मी एका वाक्यामध्ये इथे लिहिले की हा डिवाइड आहे आणि हे त्याच्यामुळे चुकीचं आहे किंवा हे एक आव्हान आपल्याला सांगता येईल. सोबतच परवडणाऱ्या डिजिटल उपकरणांची उपलब्धता आव्हानात्मक आपल्याला दिसणार आहे, बरोबर. कारण मोबाईल जर 1 लाख रुपयाचा असेल तर तो घ्यायला परवडणार नाहीये. मोबाईल पण गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा घेता आला पाहिजे, त्याची किंमत तेवढी कमी असायला हवी. ओके, हे एक आव्हान आपल्याला दिसतं. दुसरं आव्हान जे आहे ते डिजिटल साक्षरतेचं आहे, राईट. डिजिटल लिटरसी याच्यामध्ये सुद्धा अंतर दिसून येतं. म्हणजे मोबाईल चालवायचा कसा याची अक्कल असणं पण गरजेचं, साक्षरता ती असणं गरजेचं. अनेक भारतीयांमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये आवश्यक डिजिटल कौशल्य नसतात, राईट. आणि याच्यामुळं त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग नोंदवता येत नाही. एक्झाम्पल याचं द्यायचं झालं तर बँकेचे डिजिटल पेमेंट्स आपण सांगतो बघा, बरोबर. बँकेमध्ये आता आपण बऱ्यापैकी फोन पे, पेटीएम काहीतरी वापरतोय, पण हे वापरायची अक्कल नसेल का तर ती लिटरसी नसेल आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर आता ऑनलाईन पेमेंटचं झालं असेल तर एखाद्या व्यक्तीला ते साहजिक जमणार नाही. मग तो ज्याला जमते त्याच्याकडे जाणार आहे. सो कुठंतरी हे एक नवीन प्रॉब्लेम जो आहे तो तिथं क्रिएट होतो, तो असा की त्या व्यक्तीने जर याला फायनान्शियली फसवलं तर काय. ओके, सो हे एक आव्हान आपल्याला दिसतं डिजिटल लिटरसीचं. पहिल्यांदा डिवाइड बघितला, डिजिटल लिटरसीचं आपल्याला दुसरं आव्हान दिसणार आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आव्हान आहे ते म्हणजे सायबर सुरक्षा. आता आपण त्याची चर्चा केली बघा, बरोबर. तुम्हाला डिजिटल सर्व्हिसेस वापरायची अक्कल नसेल तर चान्सेस हे राहतात की तुमची फसवणूक होऊ शकते, बरोबर. सायबर गुन्हे जे आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये घडू शकतात. मग आयडेंटिटी थेफ्ट, तुमची ओळख चोरली जाण्याचा प्रकार तिथं होतो, राईट. मग बऱ्याचदा आधार कार्ड, पॅन कार्ड याचे नंबर्स गेलेले असतात. याचा वापर करून काहीतरी डुप्लिकेट डॉक्युमेंट्स अजून बनवलेले जातात. बँकेमध्ये त्याच्यावर खातं काढलं जातं आणि पैसे कर्जाने घेतले जातात. ते कर्ज आपल्याला लांब पर्यंत माहीत नसतं, बरोबर, पण ते आपल्या नावावर घेतलं जातं. याला आपण सायबर फ्रॉड म्हणणार आहे, राईट. जर अक्कल नसेल तर मग या गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत, का तर लिटरसी नाहीये म्हणून ती अक्कल आलेली नाहीये, समजतंय. सो ही आव्हानं जी आहेत, ही बेसिक आव्हानं जी आहेत, ही बेसिक आव्हानं आपल्याला डिजिटलायझेशन मध्ये दिसतात. आता याच्यावर सोल्युशन्स पण आपल्याला बघायचे आहेत. इथं तुम्ही काय करू शकता, 3च आव्हानं
एकदम डिटेलमध्ये लिहू शकता किंवा 3च्या ऐवजी 5-6 शॉर्टमध्ये लिहू शकता. दोन्ही स्ट्रॅटेजी चालत असतात. ओके, डिपेंडिंग अपॉन युअर सिच्युएशन. जेवढी तुम्हाला आठवत आहेत तेवढी तुम्ही लिहिणं तिथे एक्सपेक्टेड असतं. मग आता सुधारणेसाठी काय करावं? पहिली गोष्ट, ग्रामीण डिजिटल प्रवेशासाठी तुम्ही अनुदान देऊ शकता बघा. बरोबर, म्हणजे लोकांच्या हातामध्ये मोबाईलसाठी तुम्ही अनुदान द्या सोप्या भाषेमध्ये, किंवा इंटरनेट ऍक्सेस जो आहे तो कमी किमतीमध्ये त्यांना उपलब्ध करून द्या. आता जर 100 रुपयाला 1 GB डेटा मिळतोय तर तिथं 10-20 रुपयांना तो त्यांना द्या, वरचे 80 रुपये तुम्ही अनुदानाच्या स्वरूपामध्ये द्या, असं म्हटलं तरी चालेल. ओके, सरकार ग्रामीण भागामध्ये डिजिटल उपकरणे इंटरनेट वापरासाठी सबसिडी देऊ शकतात. याचा करण्यामागचं कारण ते तुम्हाला परवडलं गेलं पाहिजे आणि सोबतच तुमचा डिजिटल समावेश या सबसिडीजमुळे वाढणार आहे. ऍक्सेसचा जो इश्यू होता, जो आपण प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा बघितला होता, तो ऍक्सेसचा इश्यू आपण अनुदान देऊन सॉल्व्ह करू शकतो, असं म्हटलं तरी चालेल. राईट. त्यानंतर दुसरी शिफारस आपल्याला करता येते सार्वजनिक आणि खासगी डिजिटल साक्षरता उपक्रम. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये आपण डिजिटल लिटरसी विषयी तिथं चर्चा करू शकतो, डिजिटल साक्षरतेविषयी चर्चा करू शकतो. सरकारला हे सगळं करणं पॉसिबल नाहीये. शासन पण सांभाळायचं, ऍडमिनिस्ट्रेशन पण सांभाळायचं, देश पण सांभाळायचं आणि सोबत तुम्हाला ट्रेनिंग पण द्यायची. मग याच्याऐवजी तुम्ही काय करा, एका दुसऱ्या पार्टनर बरोबर पार्टनरशिप करा. राईट. इथं प्रायव्हेट प्लेअरला पिक्चरमध्ये आणा, त्याला ट्रेन करायला सांगा, त्याचा खर्च तुम्ही तुमच्या खिशातनं द्या. बरोबर. सो अशा पद्धतीची पार्टनरशिप आपल्याला करता येऊ शकते. हे सहकार्य डिजिटल कौशल्यांमधील अंतर भरून काढते आणि व्यापक डिजिटल अवलंब जो आहे तो सुनिश्चित करत असतं. क्लिअर. त्याच्यानंतर तिसऱ्या शिफारसीकडे आपण जातोय, सायबर सुरक्षांमध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. सो 3 जे प्रॉब्लेम्स आपण बघितले त्याच्यावरचे 3 सोल्युशन्स मला इथे देता येत आहेत. मग पेपरमध्ये 3 प्रॉब्लेम्स 3 सोल्युशन्स असं लिहा, किंवा एक प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन, दुसरं प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन. दोन्ही स्ट्रॅटेजी चालते, काही अडचण नाही. राईट. ते तुमच्या रायटिंग स्टाईलवर डिपेंडंट आहे. मग सायबर सुरक्षेमधील गुंतवणूक सरकारद्वारे केली गेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पायाभूत सुविधांमध्ये ही गुंतवणूक झाली पाहिजे. पायाभूत सुविधांचं जाळं उभारणं तिथं गरजेचं आहे, असं आपण म्हटलं तरी चालेल. असं एक पायाभूत सुविधा जी आहे ती भारतामध्ये एक्झिस्ट करते, त्याला सर्टिन म्हटलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल सर्टिन असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. केस स्टडी तिथं तुम्ही देताय. अशा पद्धतीच्या संस्था ज्या आहेत त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. ताकद कमी पडत असेल तर संस्था अजून जास्त निर्माण केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं सजेशन आपल्याला देता येईल. राईट. त्याच्यानंतर सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षेचं धोरण सुद्धा आणणं गरजेचं आहे. पॉलिसी आणा, म्हणजे जर गडबड झाली तर आपल्याकडे काहीतरी फॉर्मॅट रेडी असतो त्याला रिस्पॉन्ड करण्याचा. पॉलिसीचं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे काहीच माहित नाही, प्रश्न आला तर अवघड जातं टॅकल करायला. पण तो प्रश्न येणार आहे हे समजून जर आजच मी काहीतरी लेट्स से कशा पद्धतीने मी रिस्पॉन्ड करेल हे ठरवून ठेवलं त्या धोरणामध्ये, तर आपल्याला तो प्रॉब्लेम मॅनेज करणं सोपं जाऊ शकतं. राईट. सो धोरणं त्या पद्धतीनं आणा, असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. सो 3 प्रॉब्लेम्स 3 सोल्युशन्स. त्याच्यानंतर मग कन्क्लुजन कडे येऊयात. राईट. कन्क्लुजन काय आहे, या आव्हानांना तोंड देऊन व या सूचनांची अंमलबजावणी करून भारत त्याच्या डिजिटलायझेशनच्या प्रवासाला आणखी गती देऊ शकतो आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे फायदे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खात्री करू शकतो. एक प्लेन सिंपल कन्क्लुजन मी इथं टाकलं, केलं तर असं होईल. बरोबर. प्रश्न सगळ्यांना कळाला असेल. या गुड नोटवर आज इथंच थांबतो आणि नेक्स्ट टाइम पुन्हा एक नवीन प्रश्न घेऊन येतो. धन्यवाद.